वाढ
सांगतायत की सदा संतोषी गंतव्यः सत् उपदिशन्ति न यानि स्वयं कथा श्रेष्ठा उपदेशा भवन्ति ताः. काय सांगतात रामा? अरे संतांच्या मागोमाग जाव, त्यांच्या कथा, त्यांचं स्वयं वागणं हे सुद्धा आपल्याला उपदेश होतात. त्यांनी उपदेश करो अथवा न करो, तर आपण फक्त संतांच्या मागे जावं. अहो मागे जावं म्हणजे काय? ते सांगतील त्याप्रमाणे आपण आचरण करावं, असा उपदेश वसिष्ठ महामुनी रामचंद्रांना देत आहेत. आणि यात हे जे सूत्र आहे तेच आपल्याला तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात. काय सांगतात तुकाराम महाराज? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळो निसार. मी म्हणा, अहो संतांच्या चरण रजाचं एवढं महात्म्य, मग संतांकडे कशाला जायला पाहिजे? एवढं काम जर ते करतायत की त्यांचे चरण रज जर आपल्याला लागले तर वासनाच निघून जाईल किंवा वासनेचं बीज जाईल. मग संतांच्याकडे जायची काय आवश्यकता आहे? नाही का? सगळ्यांना आपल्याला प्रश्न पडतो. पण तुकाराम महाराजांना काय सांगायचंय की जर संतांच्या सानिध्यात जाऊन संतांच्या चरणात जर धूळ लागली आपल्याला तर वासनेचं बीज जातं. मग संतांच्या सहवासात संतांच्या सानिध्यात गेलो तर आपल्याला किती फायदा होईल? खूपच फायदा होईल. हा भावार्थ त्याच्यामध्ये आहे. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळो निसार. मनुष्याला आनंद हवाय, जगताना आनंद हवाय, परमानंद हवाय, सतत हवाय. आणि तो मग त्यासाठी आपली ही सगळी धडपड चालू आहे. कुठपर्यंत? हे धड पडेपर्यंत चालू आहे आमची धडपड. पण काय होतंय मंडळी? वाटेमध्ये वासना येत आहे. वासना म्हणजे काय हो? जिथे भगवंताचा वास नाही अशा त्या सगळ्या गोष्टी त्या म्हणजे वासना. मग या वासना आमच्या आयुष्यामध्ये किती अडचण करतायत? कारण आम्ही सतत वाढलं अंगाने किंवा वाढल्या रूपाने वागत असतो, अंतर्मुख होतच नाही, सतत विषयामध्ये असतो. आणि मग या सतत विषयामध्ये असल्यामुळे या वासना आम्हाला खूप त्रासदायक ठरतात. या वासना म्हणजे काय? आपण इच्छा, पण इच्छा असायला हरकत नाही. आम्हाला शिरा खायचा हरकत नाही, वडा खावासा वाटतोय, काही हरकत नाही. पण या इच्छांचं जर तीव्रतेत रूपांतर झालं, म्हणजे मला चोरी करावीशी वाटते, आता बंदूक आहे त्याला गोळी घालावीशी वाटते, कुठेतरी दरोडा घालायचा वाटतोय, या काय आहे? वासना. म्हणजे इच्छांचं, आपल्या आशांचं जर तीव्रतेत रूपांतर झालं तर त्या होतात वासना. मग या वासना आम्हाला पाठ सोडत नाही. मग ती पाठ सोडत नाही, ती सोडण्यासाठी या वासनेचं काय करायचं? अहो त्या वासना इतक्या त्रासदायक असतात. नरदेहाचे लागले सार्थक करावे संत संगे नीच योनी दुःख भोगिले बहुतशी. अहो मागच्या जन्मामध्ये कितीतरी वासना आहेत म्हणूनच आमचा जन्म झाला ना. काय वासनेच्या मुळे तर आपण जन्म पुन्हा 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 जन्म का होतो? वासनांमुळे होतो. मग या वासना आपला काही इच्छा सोडत नाही. तो इच्छा सोडण्यासाठी मग काय केलं पाहिजे? तर तुकाराम महाराज सांगतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळो निसार. आम्ही या वासना सोडण्यासाठी धर्माप्रमाणे वागण्याचा प्रयत्न तर केलाच पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? अध्यात्म श्रवण केलं पाहिजे. ग्रंथरूपी साहित्य संत वाङ्मय जे आमच्यापर्यंत आहेत ते आम्ही वाचलं पाहिजे, त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे. अहो पंढरपूरच्या वारीला जाणारे अनेक लोक आहेत, लाखो लोक पंढरपूरला जात आहेत. पण सगळ्यांच्या वासना वेळेला आहेत नाही गेलेल्या. या वासना अशी पाठ सोडत नाही. किती यात्रा करा, की सर्व करे वासना ना करे पैसे की भव करे असं म्हणतंय. मग या वासनाचा नायनाट होण्यासाठी संत
संत सांगतील त्याप्रमाणे आपलं आचरण असावं. मग हे संत कुठे भेटतील हो? संत कसे असतात आणि संत काय करतात? संत काय करतात? महाभारतामध्ये यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारलाय, का पंथः म्हणजे कोणत्या दिशेने जावं? तेव्हा युधिष्ठिराने काय सांगितलंय? धर्मस्य तत्त्वं विदितं गुहाया महाजनो येन गतः पंथः. म्हणजे महाजन धर्माचं तत्त्व हे अत्यंत गूढ आहे, गहन आहे. मग ज्या मार्गाने महाजन म्हणजे सत्पुरुष ते जातात, संत ज्या मार्गाने जातात त्या मार्गाचा आपण अवलंब करावा. म्हणजे काय होईल? तर सुभाषित काय म्हणतात? जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यं, जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यं, मानवोन्नति दिशति पापमपां करोति, चेतः प्रसादयति दीक्षितमोति कीर्तिं, सत्सङ्गति कथय किं न करोति पुंसां. भगवान गोपाल कृष्ण भगवान जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यं. संतांच्या सानिध्यात आलं तर आपल्याला काय होईल, त्याचा लाभ काय होणार आहे हे ह्या श्लोकामध्ये भरपूर काही सांगतात आपल्याला. की जाड्यं धियो हरति म्हणजे बुद्धीचा आमचा जो जडपणा आहे तो जाईल. हा जडपणा, बुद्धीचा जडपणा जाण्यासाठी भगवान जेव्हा अवतार घेतात, केव्हा अवतार घेतात? भगवंत ज्या वेळेला परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत जन्म केव्हा घेतात? ज्या वेळेला धर्माचा नाश होतो किंवा धर्माला ग्लानी येते आणि ज्यावेळी साधूंना सज्जनांना त्रास होतो आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. आणि दुर्जन ऐका बरं, सज्जन मध्ये कोणी बरेचसे आहेत ना, जड जीव आहेत, सर्वसाधारण